इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। कल्याण नांदिवली परिसरात जुन्या वाद मिटवण्यासाठी काही तरुण एकत्र आले, मात्र पुन्हा त्यांच्यात वाद झाला। या वादातून एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली। या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात 4 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत। दिनेश लंके, अजित खाडे, सुजल जाधव आणि भावेश शिंदे असे या आरोपीचे नाव असून पुढील तपास कोळशेवाडी पोलीस करत आहेत। आयुब शेख हा तरुण कोळशेवाडी परिसरात राहत होता। त्याचा काही जणांबरोबर वाद होता। हा वाद मिटवण्यासाठी काल रात्री 1 वाजता त्याला नांदिवली परिसरातील लक्ष्मीनगरात बोलवले होते। आयुब याच्या सोबत त्याचे मित्र अनिल वाल्मिकी आणि सूरज चटोले हे दोघेही होते। वाद मिटवण्यासाठी दिनेश लंके, अजित खाडे, सुजल जाधव आणि भावेश शिंदे हे चौघे आले होते। आयुबला भावेश शिंदे आणि सुजल जाधवने बोलावले होते। या ठिकाणी बोलचाल सुरू असताना दुचाकीवरून दिनेश लंके आणि अजित खाडे आले। त्यांनी येताच आयुबला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करण्यास सुरुवात केली। अजितने त्याच्याकडील चोपर काढून आयुबच्या पोटावर वार केले। या हल्ल्यात आयुबचा मृत्यू झाला। आयुबच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींना अटक करत पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे। दिनांक 23/9/2024 रात्री नांदिवली परिसरामध्ये एक सुजल आणि भावेश अशा मित्रांचे आपल्या मित्रांसोबत भांडणं झाली होती। सदरची भांडणं मिटवण्यासाठी हा मयत जो आहे आयुब शेख हा त्यांचं भांडणं मिटवायसाठी आला होता आणि भांडणं मिटण्याच्या ऐवजी भांडणं वाढली आणि आपसात वाद झाल्यामुळं भावेश आणि त्याच्या मित्रांनी मिळून चौघांनी त्या आयुबला चॉपरनं मारलं आणि त्यामध्ये तो मयत झालेला आहे। सदर प्रकरणातले 4ही आरोपी अटक झालेले आहेत। गुन्हा दाखल झालेला आहे आणि तपास क्राईम पीआय श्री न्यायाधीश साहेब हे करत आहेत।